त्यांच्या चेहऱ्यावर काळं लावून त्यांची धिंड काढली जाईल। पण विसर्जन या लोकांचं आम्ही करू तर खड्डे 7 दिवसामध्ये नाही बुजवले। महानगरपालिकेतलं राज्यातलं सरकार हिंदुत्ववादी आहे म्हणतं आणि त्या हिंदुत्वाचा आराध्य दैवत असलेलं प्रथम पूजेचा मान असलेला गणपती बाप्पा आज खड्ड्यातला दरवर्षी त्याचं आगमन होतं आणि याही वर्षी होणार आहे। भ्रष्टाचारी जर कुठचा विभाग असेल तो हा यस विभाग। मी सध्या आलो आहे विक्रोळीमध्ये आणि विक्रोळीमध्ये जर पाहायला गेलो तर प्रचंड खड्डे झालेत, रस्त्यांची चाळण झाली आहे। अशा वेळी मनसेतर्फे या ठिकाणी एक आंदोलन केले गेले। आपण जाणून घेतोय, काय सांगाल आंदोलन केले मनसेने, कारण काय? 10-15 वर्षापासून हे जे मुख्य कन्नमोरचे रस्ते आहेत ते बनलेले नाही आहेत। या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारण्यासाठी हे आंदोलन केलं आहे, पण जर त्यांनी हे खड्डे लवकरात लवकर बुजवले नाहीत आणि पावसानंतर नवीन रस्ता चांगल्या टेक्नॉलॉजीचा जर इकडे बनवला गेला नाही तर इकडे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मज्जाव केला जाईल फिरायला आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळं लावून त्यांची धिंड काढली जाईल। त्याच्यासाठी आम्ही या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना आता फक्त चेतावणी दिली आहे, पण नंतर चेतावणी नसेल आमचं आंदोलन हे उग्र स्वरूप घेईल। आज अक्षरशः आपण गणपती बाप्पाला रस्त्यावर आणलंय, आंदोलन करताय, काय सांगाल याविषयी? मग रस्त्यावर जर गणपती बाप्पाला आणलं तर आम्ही भ्रष्ट अधिकाऱ्यांना सोडणार का? नाही ना। तर या त्रासातून जर गणपती बाप्पा आमचे हित आहेत तर मग ह्यांना आम्ही कसं काय, आम्ही आंदोलन करणार। आणि असं अनोखं पद्धतीचं असं गेलंय ना, त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची पण आम्ही काय करू, असं कोणी केलं नसेल असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चेतावणी देत आहे की असं आंदोलन करू की त्यांना आयुष्यात लक्षात राहील। फक्त एकच आमची मागणी आहे की सामान्य जनतेला सुपीक चांगले रस्ते मिळावे। आणि काय मागतो आम्ही, त्यांच्यासारखं तर काय मागत नाही। ते त्यांच्या ज्या सुविधा पुरवत आहेत त्यांच्या तसं तर आम्ही जनतेसाठी ते आयुष्यात देणार पण नाही। त्यांची नियती पण नाही आहे। नियती काय आहे का आजच्या सरकारची आपल्याला माहिती आहे। तर भ्रष्ट सरकारने प्रामाणिकपणे निमूटपणे हे कन्नमोरचे रस्ते चांगले करावे, नाही तर आम्ही ज्या देऊ व्यथा किंवा त्रास किंवा आम्ही जे करू भूमिका त्याला सामोरं जावं। आज बाप्पाचं आगमन केलंय, पण विसर्जन या लोकांचं आम्ही करू जर खड्डे 7 दिवसामध्ये नाही बुजवले तर। संपूर्ण मुंबईमध्ये काँक्रिटीकरण चालू आहे, मात्र आपण बघतोय की हा जो रस्ता आहे याचं काही काँक्रिटीकरण झालं नाहीये। नवीन रस्ता शेवटचा कधी बनला होता आणि इथे किती नागरिक राहतात? हा जो रस्ता आहे हा कमीत कमी 10-12 वर्षापूर्वी इथे डागडुजी केली गेली होती, रस्ता बनला नव्हता आणि इथे कॉन्क्रिटिंग रस्ता बनला पाहिजे जसं टागोर नगरला पण बनवलं आहे। हा म्हाडाचा लेआउट आहे, पण इकडचे अधिकारी बोलत आहेत की इकडे आम्ही बनवू शकत नाही कारण अजून युटिलिटीज आम्ही हँडओव्हर केल्या नाही आहेत। अरे पण युटिलिटीज तुम्ही कधी कराल? 10 वर्ष तर केल्या नाहीत, अजून पुढे 10 वर्ष तुम्ही वाट बघायला लावाल। पण इथे चांगले रस्ते तुम्ही जसं टेक्नॉलॉजी हायवेला वापरता आणि 2 दिवसामध्ये रस्ते बनवता तशी टेक्नॉलॉजी इकडे वापरून तुम्ही लवकरात लवकर हे विक्रोळीकरांना रस्ते बनवून द्यावेत। आपण गारणं घातलंय, काय सांगाल त्या गारण्याविषयी? गाराणं घातलंय, कारण गाराणं घालायची पाळी या सत्ताधाऱ्यांनी आमच्यावर आणलेली आहे। आज त्यांनी गणपती बाप्पालाही सोडलं नाही। हिंदुत्ववादी स्वतःला समजतं सरकार, महानगरपालिकेतलं राज्यातलं सरकार हिंदुत्ववादी आहे म्हणतं आणि त्या हिंदुत्वाचा आराध्य दैवत असलेलं प्रथम पूजेचा मान असलेला गणपती बाप्पा आज खड्ड्यातला दरवर्षी त्याचं आगमन होतं आणि याही वर्षी होणार आहे। आणि आम्ही हे गणपती बाप्पाचं आगमन आज करतोय याची भीती सत्तेत असलेल्या काही नेत्यांनी काल घेतली इकडच्या, आणि त्यांनी रातोरात खड्डे बुजवण्याचा केविलवाणी प्रयत्न केलेला आहे। आणि या प्रयत्न म्हणजे ते आम्हाला घाबरलेत, कारण मगाशी आमच्या विक्रम कदम यांनी सांगितलं की हे जर सरकार टिकावणार आलं तर आम्ही त्यांना खड्ड्यात गाडू। याची दखल नक्कीच त्यांनी घेतलेली आहे। काय सांगाल, आज सगळे इशारा देत आहेत मनसैनिक म्हणून, तुम्हाला काय वाटतं? इशारा 100% आम्ही देतोय, कारण का सगळ्यात भ्रष्टाचारी जर कुठचा विभाग असेल तो हा यस विभाग आहे आणि या यस विभागात बसलेले सगळे अधिकारी आहेत। त्याचा प्रत्युत्तर म्हणून आज तुम्ही खड्ड्यांची परिस्थिती आणि रस्त्यांची परिस्थिती पाहिली असेल, तर आमचा हा त्यांना एक मनसे इशारा आहे। जर यांनी, या सरकारने आणि या सत्ताधाऱ्यांनी जर हा रस्ता जर केला नाही तर बाप्पांचं आगमन तो होईल, पण यांचं नक्कीच विसर्जन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि या रस्त्यांवर या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना आम्ही फिरू देणार नाही। महिला वर्गाला काही त्रास येण्या जाणाऱ्या प्रत्येक सगळ्या जनतेसाठी त्रास आहे, हे काही आमच्या घरांचा त्रास नाहीये, हे सरकारला कळलं पाहिजे। सरकारने जी जर ते जात घेतली पाहिजे। सगळ्यांचं म्हणणं एकच आहे, ते म्हणजे आम्हाला चांगले रस्ते द्या। अशा वेळी महानगरपालिकेला जाग येईल अशी आपण अपेक्षा करूया। बघत रहा लोकमत मुंबई।